नमस्कार, मी अश्विनी तडवळकर. तरुण भारत डिजिटल चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते. आज महिला दिन आहे. महिला दिनानिमित्त आपण विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांशी बातचीत करणार आहोत. महिला दिनाचं महत्त्व नेमकं त्यांच्या दृष्टीने काय आहे, हे आपण त्यांच्याशी संवादातून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी ओळख करून देते. त्या स्वतः तुम्हाला आपली ओळख करून देतील. ही व्यक्ती अशी आहे, की सोलापुरात प्रत्येक जण या व्यक्तीला ऐकतं. पाहतं पण, पण ऐकतं जास्त. तर त्या कोण आहेत? या त्या स्वतः सांगतील आणि मग त्यांचं जे मत आहे ते पण बोलतील. नमस्कार. आवाजावरून कळलं असेल मी आर.जे. जॉकी म्हणून कार्यरत. पण जे मी तरुण भारत डिजिटल जर असतात जात असतो त्याच्या समाजामध्ये आईच्या होतील आणि आई बहिणीला स्थान मिळेल. मला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विभूतींशी आपण संवाद साधतोय. त्यातीलच एक वेगळं नाव आहे डॉक्टर विजया महाजन. त्यांची संकल्पना नेमकी या बाबतीत काय आहे महिला दिनाच्या बाबतीत ते आपण जाणूयाच. पण आरोग्य असो, वैचारिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, अशा सर्व क्षेत्रात त्यांनी अतिशय छान पद्धतीने व्याप्ती वाढवलेली आहे आणि सुजाण नागरिक म्हणून तर त्या निश्चितच सोलापूरसाठी काम करतात. पण त्याही पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून त्या जे काही समाजामध्ये वावरत असतात त्याचं कुतूहल नक्कीच आहे. तर आपण हे प्रगल्भ विचार जाणून घेऊयात त्यांच्याकडून. मॅम, तुम्हाला नेमकं महिला दिनाबद्दल काय वाटतं? आणि महिला दिन हा एकच दिवसापुरता मर्यादित असावा का, असं तुम्हाला वाटतं का? नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन. मी समाजकार्य विभाग प्रमुख ऑफ सोशल वर्कची. अतिशय छान आणि समर्पक प्रश्न आपण दिवस असावा का? तर मला वाटतं की तो महिलांचेच दिवस असायला हवेत. तो महिला दिनच रोजचा काय करायला हवं. हं. तर याविषयी आपल्याला बोलायला लागेल. महिला साजरा करता येण्यासारखी स्थिती निर्माण करायला लागेल. महिला म्हणून घरापासून, कुटुंबापासून आणि समाजापर्यंत तयार करावा लागेल. ते वातावरण मग कसं असेल तर कशाच्या जेंडर इक्वॅलिटी आहे. त्याचबरोबर महिलांना सुरक्षित इतकंच महत्वाचं लागेल जे आहे सुरक्षितता. महिलांना समाजातील प्रत्येक समजायला लांबरठा ओलांडून आहे पद्धतीने त्यामुळे आम्हाला आता असुरक्षित वातावरण मग कुटुंब म्हणून समाज महत्वाची आहे. त्यामुळे महिलांना मग घरात असं आपण करायला लागतो. रस्त्यावर येणारी प्रत्येक महिला तिला आम्ही सुरक्षित वातावरण देण्याला सन्मानाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये योगदान नक्की. 365 दिवस महिला आपलं काम अत्यंत उत्तम मग खरा महिला दिन जो आहे तो आपण समजू. आपल्याला जर 7 नंतर असेल तर मग आपण आपलं कर्तृत्व जे आहे ते मर्यादित करायला आपण सगळ्यांनी बघायला लागेल की सुरक्षित वातावरण देऊयात. त्याचबरोबर की कमी करण्यासाठी आम्ही काय काय करता येईल समाज महिला असते, पण महिलेला घडवण्यासाठी जी काही आईची ताकद असते, त्या प्रवासामध्ये आईची भूमिका खूप महत्वाची असते. कारण ती
त्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर आईची भूमिका काय? सकारात्मक असायला हवी, सपोर्टिव्ह. मी ती ज्या समाज व्यवस्थेतून आलेली आहे, ते सामाजिक मन आहे, हं. ते मन तिचं ज्या व्यवस्थेत, त्यामुळे त्या व्यवस्थेचा जे काय म्हणून संस्कार आईनी काय करायला हवंय, तर आपल्याला आधी आपल्या मुलीचं फुलपाखरू व्हावं असं जर त्यांना तर स्थिती आपण निर्माण करू शकलो. एक आई आपल्या बाळांना घडवते, पण एक आई अशीही आहे सोलापुरात की जिने हजारो विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात घडवून पुढे पाठवले आहेत. त्याचबरोबर संगीताच्या क्षेत्रातले विद्यार्थी आहेत, संस्काराच्या पिढीतले ज्यांच्यावर संस्कार करू पाहतो असं आजोबा घरही त्यांनी हे केलं होतं, सुरू केलं होतं. त्याचेही संस्कार अजून सुरू आहेतच. म्हणजे हा प्रवास थांबत नाहीये. तर या माता माऊली कोण आहेत ते आपण प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून ऐकूया आणि त्यांचं महिला दिनानिमित्त काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर माधवी रायते. 47 वर्ष विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय प्राध्यापक म्हणून काम करून अधिष्ठाता अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय इथून मी निवृत्त झाले. आणि बद्दल आम्हाला तुमची भावना ऐकायची आहे. म्हणजे महिला दिन हा एका दिवसापुरताच असावा का, की मग महिला दिनाबद्दलची भावना कशी असा वेगळा साजरा करायची गरज आहे असं मला वाटत नाही. हं. पण एवढं खरं की या निमित्ताने थोडीशी महिला जागृती होते. एखादा दिवस असला की त्या दिवशी थोडीशी चर्चा. बघ आता त्या निमित्ताने आपण बोलायला लागलो. हो. तेव्हा माझ्या काही सख्या स्त्री मुक्ती आंदोलन करत होत्या. तेव्हाही मी जोरात म्हटलं तर स्त्री मुक्ती वगैरे काय आवश्यकता नाही, स्त्री जागृतीची आवश्यकता आहे. हं. आणि शेवटी स्त्री वेगळी पुरुष वेगळा. जसं प्रत्येक फूल वेगळं, प्रत्येक मूल वेगळं, तसं प्रत्येक जण वेगळं असतं. पण प्रत्येकाने समाजाप्रती आणि मानवता म्हणून काम केलंच पाहिजे. आणि हे प्रेमाने दाखवून, धाक दाखवून किंवा एखादा दिवस साजरा करून किंवा हे केलंच पाहिजे, आम्हाला समानता दिलीच पाहिजे म्हणून कधीच होणार नाहीये. पण मी नेहमीच सर्व महिला वाढवताना मुलगी आणि मुलगा समान का नाही वाढवत? मुलीला घरातलं काम सांगता, मुलालाही घरातलं काम शिकवा. मुलीला 7 नंतर घरात यायला सांगता, तिचे मित्र कुठे आहेत, तिचे मित्र कोण आहेत, तो कुठे उभा असतो, काय करतो, हे जर आपण लहानपणापासून केलं तर आपोआपच हे होईल. चांगली पिढी घडू शकेल. म्हणजे निश्चित होणार नाहीत. आणि आता मी कितीतरी बघते की हळूहळू बदल होतोय. कितीतरी पुरुष घरात मदत करतात, हं. पण त्या बाईंनी हवी आहे. बऱ्याच वेळेला त्या स्त्रीलाच मोठा अभिमान असतो की मी सगळं करू शकते, माझ्याशिवाय अडतं. सुपर पॉवर सिंड्रोम. हे काहीतरी मी सगळं करू शकते की मी दबते. आपण दोघं मिळून करूया स्वयंपाक, दोघांचाही संसार आहे, तर कुणीही नाही म्हणत नाही असं मला तरी स्वतःला वाटतं. पण जर प्रेम असेल एकमेकावर, पण कुठेही भांडून घेण्यासारखी गोष्टच नाहीये. कुठलीही गोष्ट शिक्षेने मिळत नाही, धाकाने मिळत नाही, तर प्रेमाने मिळते असं माझं. स्त्रियांनी निर्भय बनलं पाहिजे, हं. सक्षम बनलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. वा. सगळं मिळतं. म्हणजे बोलणं, संवाद हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे आणि तो आहे. महिला दिन हा एका दिवसाचा नसावा, तो सर्व वर्षभर असावा आणि त्याचा आनंद आपण असा